श्री महालक्ष्मी हॉस्पिटल 99 साली चालू झालं. इकडच्या अर्नाळच्या लोकांना हॉस्पिटलची खूप गरज होती, कारण जवळपास इथे हॉस्पिटलच नाही. म्हणजे कमी खर्चात चांगली सेवा देणारं असं हॉस्पिटलच नाही आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांची मागणी होती आणि डॉक्टर जगदीश सामंत ह्यांना गरिबांविषयी अत्यंत कळवळा. त्यांचं एकच ध्येय होतं की गरिबांचं चांगलं करायचं. मग त्यांना औषध, शिक्षण वगैरे सगळं जे काही असेल ते चांगली सेवा कमी पैशात उपलब्ध करून द्यायची. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला की आपण इथे हॉस्पिटल उभारूया. ह्या हॉस्पिटलमध्ये 25% खाटा ह्या दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी पूर्णपणे मोफत, 25% सवलतीच्या दरात आणि 50% ना नफा ना तोटा ह्या धर्तीवरती ह्या हॉस्पिटलचं. पण ओव्हरऑल ना नफा ना तोटा ह्या धर्तीवरच हे हॉस्पिटल चालू करण्यात आलं. त्याच्यामुळे त्यांनी अगदी कमीत कमी दर ठेवले. आमच्याकडे केस पेपर OPDचा पहिला 10 रुपये होता. दर मंगळवार शुक्रवार डॉक्टर स्वतः इकडे दुपारी यायचे आणि OPD करायचे. ते 2 वाजता त्यांनी OPD चालू केली की 6 वाजेपर्यंत त्यांची OPD चालू असायची. कारण खूप लोक यायचे लांबून, वसई, पालघर, वाडापासून लोक इथे येत असत. कारण ते एक निष्णात डॉक्टर होते आणि गरिबांबद्दल कणव असणारे डॉक्टर होते. आता इकडे पूर्वी आमच्याकडे इतर काही सोयी नव्हत्या. लॅब होती, एक्सरे होता, बाकी काय. हळूहळू मग आम्ही डोळ्याचा विभाग चालू केला, नंतर ENT विभाग चालू केला, सोनोग्राफी चालू केलं, लॅब चालू केली. असं एक एक डिपार्टमेंट हळूहळू चालू करत गेलो. 2018पर्यंत ते गेले तोपर्यंत केस पेपर फक्त 25 रुपये होता. पैसे आणण्यासाठी खूप ठिकाणी ते पायी पण फिरलेत, उन्हात तानात, उपाशी तापाशी. त्यांना कसलीही शुद्ध नसायची. त्यांचं एकच ध्येय होतं गरीब माणूस आणि त्यांचं भलं करणं. त्यांना चांगल्यातली चांगली, जरी तो गरीब असला तरी त्याचाही हक्क आहे चांगली सेवा मिळवण्याचा. त्याच्यामुळे त्यांना कमी पैशामध्ये चांगली सेवा उपलब्ध करून देणं हा त्यांचा हे त्यांचं ध्येय होतं आणि त्याच्यामुळे हे सगळं चालू केलं. खूप मध्ये अडचणी बऱ्याच येत गेल्या. प्रत्येक ठिकाणी येतात तशा इथे पण येत्या. पण त्यांनी सगळ्या अडचणींवर मात करून हे हॉस्पिटल चालू ठेवायचंच हा निर्णय घेतलेलाच होता. आणि त्याच्यासाठी ते एकदा त्यांनी मनात घेतलं गरिबांसाठी काय करायचं की ते कधीही पाठी हटणार नाहीत असे होते. ते करत गेले. मग ते गेल्यानंतर आम्हाला जरा थोडासा त्रास झाला, पण मग आम्ही फंड रेझिंग केलं. त्याच्यातून आम्ही फंड गोळा केला. भरपूर लोकांनी त्याच्यासाठी मदत केली. गोरेगावला ते प्रॅक्टिस करत होते, त्याच्यामुळे गोरेगावच्या पण मुंबईच्या अनेक लोकांनी हातभार लावला. इकडच्या लोकांनी दिलं, ज्यांना जसं जमेल तसं दिलं आणि त्याच्यातून आम्ही हा फंड उभा केला आणि हे परत हॉस्पिटल चालू केलं आम्ही. कारण ते गेल्यानंतर लोकांना वाटलं होतं आता हे हॉस्पिटल बंद पडणार, पण आम्ही ते चालू केलं आणि आता इतकं व्यवस्थित चालले की मोठ्या मोठ्या कंपन्या वगैरे त्यांनी आम्हाला इक्विपमेंट्स, मेडिकल इक्विपमेंट्स, सर्जिकल इक्विपमेंट्स असे डोनेशन दिले. म्हणजे आज आमच्या हॉस्पिटलमध्ये बाहेरचे डॉक्टर येऊन सुद्धा सर्जरी करू शकतात, इतके आम्ही वेल इक्विप्ड आहोत. डोळ्याचं म्हणा, दाताचे म्हणा, एक्सरे आमच्याकडे डिजिटल एक्सरे झालेला आहे. आमच्या लॅबमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी नवीन मशीन आहे की ज्याच्यावरती पुढे तुम्हाला डेंग्यू वगैरे होणार असेल तर ते सुद्धा त्याच्यावरती आम्ही तपासू शकतो.
करू शकतो, जी वसईमध्ये आमच्याचकडे आहे. आणि सगळे डॉक्टरांचे जावई, डॉक्टर हेमंत कुलकर्णी, भाचा अश्विन सामंत, त्यांची मुलगी दर्शना सामंत, नंतर अश्विन सामंतच्या मिसेस आता त्या नाही आहेत, दुर्दैवाने 1 वर्षापूर्वीच त्या गेल्या. त्या अशी चांगली चांगली माणसं आम्हाला मिळेल. ते घरचेच असल्यानंतर आम्हाला तो एक भार कमी झाला. बाहेरचे डॉक्टर जेव्हा आपण ऑनररी म्हणून बोलवतो त्यांना काहीतरी द्यावं लागतं, पण हे घरचेच आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर अनामिका सामंत ज्या कार्डिओलॉजिस्ट आहेत, तर त्या पण आम्हाला इथे फ्री सर्व्हिस देतात. कोविड काळात वगैरे त्यांनी बरीच मदत केलेली आहे आम्हाला. हॉस्पिटल सेटअप करायला वगैरे त्यांनी बरीच मदत केलेली आहे. तर त्या असतात. आमचा हॉस्पिटलचा इथं RMO डॉक्टर मुग्धा, डॉक्टर लता, आमच्याकडे राजश्री सामंत म्हणून हे होती, अकाउंटंट होती. पण ती खूप हुशार आहे, टॅलेंटेड आहे आणि अगदी चोखपणे सगळं काम असतं आणि डेडिकेटेड आहे मुख्य म्हणजे. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की तिला CEO करायची. त्याच्यामुळे आज आमच्याकडे CEO राजश्री सामंत, अतिशय हुशार, अतिशय डेडिकेटेड, मन लावून काम करणारी, संपूर्ण हॉस्पिटल ती एकटी सांभाळते. कुठचंही काम असू देत ती एकटी सगळं करते. तिच्यामुळे आम्ही पण आता निर्धास्त आहोत की आम्हाला काही बघावं लागत नाही. आज जो हे सगळं केलं ते तिने केलेलं आहे सगळं. त्याच्यामुळे हळूहळू सगळं लोकांना कळायला लागलं का इथे चांगली ट्रीटमेंट मिळते, इथे कमी पैशात ट्रीटमेंट मिळते. त्याच्यामुळे आता लोक इथे यायला लागले, त्यांना चांगल्यातली चांगली ट्रीटमेंट मिळते, ऑपरेशन्स चांगली होतात. त्याचं नाव झालेलं आहे आणि आता मुंबईला जायची गरज नाही आहे. ह्याच्या पुढे पण आम्ही आता वृद्धांसाठी की हे एल्डरली केअर म्हणून आम्ही एक विभाग चालू केला आहे, त्याचं नाव आहे सावली. तिथे पण आम्ही 60 वर्षावरील वृद्धांना ठेवतो, जे स्वतःची कामं स्वतः करू शकतात. अगदीच जर कोणाकडे नाहीच तर मग त्यांना आम्ही अलाव करतो की कोणतरी त्यांचं हे नातेवाईक किंवा मग त्यांना जर मावशीबाई वगैरे असं कोण ठेवायचं असेल तर ते ठेवू शकतात. पण शक्यतो त्यांनी स्वतःची कामं स्वतः करावी. त्यांच्यासाठी आम्ही 8 बेडचं एक वॉर्ड तयार केलेलं आहे, पण ते क्युबिकल्स लावलेले आहेत. म्हणजे जेव्हा त्यांना वाटतं की आपल्याला एकांत हवं आहे, ते पडदे ओढून घेऊ शकतात. नको असेल गोष्टी करायच्या असतील तर पडदे बाजूला करतात, म्हणजे ते करू शकतात. कारण सध्या आमच्याकडे जागा नाही स्वतंत्र. काही लोकांना असं लागतं की स्वतंत्र पाहिजे, खोली स्वतंत्र पाहिजे म्हणून. पण स्वतंत्र आता आम्ही देऊ शकत नाही. आमचा प्लॅन आहे, आमच्याकडे जमीन पण आहे, आम्ही लवकरात लवकर ते चालू करणार आहोत. शिवाय डायलिसिससाठी सुद्धा आम्ही चालू करणार आहोत. आमचे काही डॉक्टरांचे मित्र वगैरे सगळे ते मदत करायला तयार आहेत त्यासाठी. तर बघू, डोनर पण आहेत आमच्याकडे. त्याच्यामुळे सगळी व्यवस्था आहे, फक्त आम्हाला ते चालू करायचे. काही लिगल फॉर्मॅलिटीज राहिलेल्या आहेत, त्या पण पूर्ण झालेत आता. आम्ही लवकरात लवकर ते चालू करणार आहोत आणि कितपत आम्ही लोकांची मागणी पूर्ण करू शकू आम्ही प्रयत्न करणार आहोत.